आता तुमची घाली नाही डोक्याला माझा जेवायला करायचं तर बरसल्या आहेच बसूया जेवायला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर. सो फायनली मी घरी आलो सकाळी आणि जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आज मशाला जायचा प्लॅन होता, पण तो प्लॅन आज कॅन्सल केला कारण मम्मीची तब्येत थोडीशी, मम्मीला डाऊन वाटते. मम्मी तब्येत डाऊन वाटते म्हणून मशाला जायचा प्लॅन कॅन्सल केला. काम थांबवलं नाही बघा. आता कपडे वालत टाकत घेतलात आणि इकडे स्विफ्ट झालेली आहे पंचर. मागे व्हायला लागेल नको तो कडल्यामध्ये हवा ती पण निघल जाईल नाही जाणार. स्वतः तो इथं थोडी टोचला सर, टोचून तुम्ही तिकडून आले ना हायवेचा, मग तेव्हा तो जेवढा जायचा तेवढा गेले. पण आता तो काढला ना तर हवा अख्खी निघेल, मग तो पूर्ण बसल टायर. सो मी काय सांगत होतो, हां काय सांगत होतो, असो. सो हा आता गणपतीची सगळी साफसफाई वगैरे चालू आहे बघा. इथे पसारा सगळा काढलाय, इथे पसारा काढलाय आणि किचनमधून पण बराचसा पसारा काढलाय. हां, आणि मशाला जायचं कॅन्सल झालं पण आमचं रेडकू गेलं आहे मशाला हेच रेडकू. सो हां आता आम्हाला गाडी पंचर काढतो आणि गोडाऊनला जाऊन तो गोडाऊनला काम चालू आहे. चला. सो आता संध्याकाळ झाली आणि काल व्हिडिओ नव्हती आली कारण इथे सगळं काम चालू आहे पेंटिंगचं आणि थोडंसं मेंटेनन्स. आलो. हां, सो इकडे इथे थोडंसं ते पेंट खराब झालेलं आणि इथे अजून थोडंसं बाकी आहे बघा. सो ते थोडंसं पेंट खराब झालेलं त्याचं रिपेअरिंग चालू होतं. पण ते थोडंसं कसं असतं ना, थोडंसं जरी काम असलं की त्याची घाण खूप होते. तसंच झालं आहे बघा. आता हे तरी साफ केलं आहे बाहेर बघा, बघवत नाही. आणि इकडे हे काम चालू आहे तोपर्यंत मम्मीने तुम्हाला दाखवतो, मम्मीने काय काम केलं ते पण दाखवतो बघा. इथे सगळी काचेची भांडी घासून ठेवली आणि कालपासून आम्हाला एकच टेन्शन आहे, पाणी प्यायला गेलो का ग्लास भेटत नाही. त्याने ग्लास नाही ठेवला, कसा पाणी पिवायचा, ग्लास घसायलाच लागेल. हे सगळं ग्लास इथं पडल्यान. काल नाही करता येवाला घेतलं मी कॉपरवालं, ते पण दे मी कांदा कापता, तू भांडी घास ना. तो काम मामाचा, मम्मी मामा जमते त्या. नको कापा कांदा, तुम्ही घेतलं किंवा बनवी हे भाजीला लांब कापायचा. तसं आपल्यासोबत आहे साबळे मामा, कांदा कटिंग एक्सप्रेस. आता काप ना 5 भाऊ कोरा 5 कपते कांदा. बा नाश्ता येईन अंगण वाकडे. हा जाता पाणी करून वाटलो पण मना करून पाणी ग्लास देणार. त्यातले 4च का तरी आम्ही 4 ठोका म्हणून आई बाई टाकल ना ओमध्ये करतो. सो पाणी प्यायचं आहे. ग्लास सगळं भांड्यानं, इथं भांडी आहे तिकडे भांडी आहे. मग तू तशी करेल तयारी करून राहू साफसफाईला. मी पण साफसफाई करता होत ना. मी बघ कसं टाकाटाक
माणूस आधी सोप्यावर बसून ना तो पलगाव बसून पण मी धुतलो म्हणे बाबू मागला तो जता करा भला यो बघ मामाची ती रात चालली आहे. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया देख. सोप्या बुजून खाते मम्मी. बस 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 कर आता. सो गणपती आहेत त्यामुळे सगळी कामाची गडबड चालू आहे, साफसफाई चालू आहे. या वर्षी दुसरा वर्ष असेल गणपतीचा. पहिल्या वर्षी एकच दिवस होते, या वर्षी दीड दिवस असणार आहेत. मस्तपैकी बनवते भाजी. खाण्याची भाजी बनवते. बटाटा भाजी ती भाजी चिकन बनवताना एक घास एक बाळूशी भाजीला 2 घास खावायला लागतील तुम्हाला. आवडी तिखट बनवता. त्या बिच्या मिरच्या टाकल्या ठेचा बनवून यो बिचा मावशी येईल ती पहिले ठेचाच बनवायला सांगायला पाहिजे होता. ग्लास टोपीवरचा जे भाजीला असेल ते नको तो कोणचा सोनाचं ते मग ते इथं का ठेवलं कसाला करले काचही भांडी ते करली ते काचही भांड्या मिळती त्यांची डिंडू सोनाची भांडी वेगळी ना ग्लास ग्लास ते बाजूला सो मी खाली काम करत होतो. बघा अख्खा माखलोय मी. काय चिक 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 नाही तिघी मला बोलवलं वरती होते. वरती रूम बघ एकदम घाण काहीच नाही केला. कपडा पण नाही काढला. हो 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 ए या काय सगळे कपडे एकेशन भरून ठेवले ना. काम केलं सांगता नाही ते शर्ट आहे. ते सर्व शर्ट आहेत. सगळे शर्ट ते कोण बोलला? यो टी शर्ट आहे. यो टी शर्ट आहे. यो पण टी शर्ट आहे. तुझी चुकी आहे. आम्हाला नाही सांगितलं. मी तर आता लिपस्टिक नाही ती. मी सकाळी टिक्का लावतो ना तो टिक्का इकडे तिकडे पुसायचा नाही म्हणून तो टिश्यूला पुसतो. चेक करता असं मला वाटलं. आम्ही जरा जागा पण चेंज केले. त्या पण कर ना कडे त्यांच्या टी शर्ट बघ ना त्याच्यानं. कशी आहे का तू तिथे एक सांगू त्याच्यात काय आहे? ओहो त्याच्यात काय आहे? याच्यात काय आहे? बघितलं ना पत्रा मी सांगेन मम्माला. याच्यात त्याच्यात खाऊ आहे. चला चला त्या टी शर्टच्या गाड्या करा. 2-3 वर्ष झालेला एक आहे. बोलू का? काय नको बोलू. चला जा बसा काम करा फक्त गपचूप. काय चालू आहे दादा? काय करतोस? गेम खेळतो. गेम? असं कोण गेम खेळतो? मला शिकवतो का? हालत बघा. मला तर पेंटरच वाटते. हालत बाकीचं लगीन बघा माझी हालत बघा. ये कालती हालत एकदम खराब झाली. इकडची पूर्ण कलरिंग दादाने केली आहे. ब्लॉगर होता है. तू कशाला कॅमेरा घेऊन फिरते? बघा रडते. कशाला रडते ग बाई तू? तुम्ही तुमची कामं टाकून मला डिस्टर्ब करायला आल्या का? हो आमची कामं झाली. चल ग दाखव. चल चल वरती चल. थांबा आत्ताच आम्ही दाखवतो. आम्ही सगळे कामे केली. दादाची हालत काय झाले बघू शकता तुम्ही. वाईट 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 वाईट. अरे शर्ट अख्खा तो ब्लॅक होता माहिती का? वाईट झाली. बघा बघा आपण करतोय बघा.
आरामात बसायचा. दादाने आम्हाला घर आहे चकचकीत आणि आम्ही आहोत चकचके. बघा एकदम नीट आम्ही ठेवले. दादाने इकडे तिकडे पसारा केलेला आम्ही नीट ठेवले, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही स्वतःचीच बेइज्जती करतो. ही बेइज्जती करते, स्वतःची बेइज्जती करते तू, आम्ही नाही. मम्मी दादाला मी तर दादाचे फोटोज बघून घाबरलो. कारण की ना दादा ना असं खूप रागवणार आहे. कारण की आम्ही सांगितलं त्याला की आम्ही ना रूम ना पूर्ण हे करून ठेवलंय, खराब करून ठेवलं. ते टॉवेल अडकवलाय आम्ही आणि इकडे पण अडकवले टी शर्ट्स वगैरे. तिकडे पण दादाची पॅन्ट आहे. जेवढी आम्ही नीट करतो तेवढं आम्ही थकत नाही, पण एवढी खराब करून आम्ही थकलो. काय या काय इथं लिखून ठेवले. तिकडे सांगोले काय सांगोले नॅचरली केसांना नाही साफ करायचं, यांना साफ करायचं. दादा एक छोटासा चॅलेंज आहे. या पोरी थांब आम्ही पोरी. एक चॅलेंज आहे. ही चप्पल उचलायची आहे आणि ते बूट उचलून जागेवर ठेवायचे. त्यांच्या हारलो मी हारलो. माझ्याकडे जेवण काही भाजी आता तुमची घाली ना डोक्याला. मला जेवायला करायचं तर बळ नसल्या बसूया जेवायला. हे चला गोलगोल बसूया. पप्पा जेवायला या. पप्पा या इकडं. जेवायला या. इकडे या ना एक मिनिट. हा समजलं. पप्पा या लवकर या लवकर या. जेवत नाही का तुम्ही त्याला? समजलं जेवण. पप्पा बाहेर या ना. आता तिघच ना जेवण. पप्पा या ना इकडं. जेवता ना तुम्ही? ती भाकरीची टोपली. पप्पा या ना. पप्पा इथे व्हिडिओ बघत बसल्या. तिकडे बघा. या बस बसा गोल गोल बसा आता जेवायला. समजा या. पप्पा काय पप्पा या जेवा. सगळी बसूया गोल गोल. अरे मी बोललो 2 मिनिटं पण नाही झाली बोलून. भाजी कोण खाते? बघा वर्ष उचलू दे. घरीला न वाजले सारे गुबारा. जाता तू काहीतरी आयटम बनवू त्याचा. ऍटम बिटम नाही जे बिस्के जेवून आले तू. रातचे 12:30 वाजता भेटले त्याच नशीब समज. उरण मध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू झाले. ठाण्यामध्ये बंद झालं. आता आपण इधर बी आहे का जे पटकीशी अंडी खाऊन जे दर ते नको देत बाबा. यो पण टकशील खाली. मी आतमध्ये पोहोचलेला बरा. हे मुशाचा तरी मुशी. जा तिकडे. मॅगी खाऊ बस. मॅगीच खावायचं पाली येईल ती. अरे कुठे येऊ? एक तर भीती वाटायला लागली मला तर तुमची. बड़ी मेहनत से रात के 12:30 बजे ट्रेन लेके आया मैं.
कुठं ठेवू मला समजत नाही आता. सो आता भुर्जी बनवत घेतले. मामा आणि मी मिळून भुर्जी बनवणार आहोत. सो मी मिरच्या तोडतोय, मामाने इकडे कांदा कापत घेतलाय. चला आता मम्मीच्या हातून बनवलेली मस्त गावठी भाजी होती आणि ती पडली आणि सगळी गेली फुकट. मग आता रात्री 12:30 वाजता अंड्यांचा ट्रे घेऊन आलो. धर मामा, बस ना, कधी घे अजून. हां अजून लागतील. आणि आमच्याकडे मशाच्या तरी जी म्हैस आलेली हाय आहे बनवतो होतो. बोलतो यायचं असते काय बोलू ना काही काम पडले जाम वाढवला कोणी मामा. तो जर आपल्या हात कोणत्या पडला तर मग नाही का भाजी बघून रिटर्न गेल तर भुर्जीचा विक्रम पाटील भुर्जी बनवल्यावर वास आहे वास. हे बघा काहीच भुर्जी इज रेडी. आता टाटवर मस्त देवा पण आले. हाय देवा. देवा कर तुझी भुर्जी कर. देवाला मस्त स्पेशल भाजी भाजी बनवलेली मम्मीनी मस्त गावठी भाजी होती. तो देवा तू सांग. ऐक ना, मम्मीने भाजी बनवली पण बाई काहीतरी बोलला, मम्मीने नाही कापटला तिचे का समज समजा समजा तो टोप जर माझ्याच किंवा दुसऱ्या कोणत्याच पडला असता मग मम्मीने 40 शिवाय तांडव उलट तांडव. आणि मम्मी द्या आता भूक लागली यार. तर चला काहीच फायनली आमचं सगळ्यांचं जेवण झालं. अंत भला तो सब भला. टोप पडला भाजीचा ऐन टायमावर जेवायला घेताना आणि मग अंडी आणावी लागली. अर्धरात्री आम्हाला परत जेवण बनवावं लागलं. सो चलो फायनली सगळं झालं. मजा आली खूप. ओव्हरऑल खूप मजा आली. आणि सगळी साफसफाई चालू आहे सध्या, त्यामुळे मग कालचा व्लॉग पण आला नव्हता. आणि कामामध्येच बिझी होत. घरी पण गणपती आगमनासाठीची सगळी तयारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गोडाऊनला काम चालू आहे. त्यामुळे जरा धावपळीमध्ये व्लॉग घ्यायला जमत नव्हतं, म्हणून मग कालचा व्लॉग आला नाही. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.